नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर असणार आहे मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित झालेला आहे मित्रांनो. त्या बाबतीतचा हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती या जी-आरची तुमच्यासमोरून सादर करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन योजना व जी-आर्स वगैरे आपल्यासोबत आणत असतो मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. दिनांक 14 जानेवारी 2025 हा जी-आर असणार आहे मित्रांनो. तर शासनाचे ज्ञापन इथं दिलेलं आहे मित्रांनो. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2024 23-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. किती घरे बांधण्याचं नियोजन आहे त्यांच्या 3 वर्षामध्ये? 10 लाख घरे बांधण्याचं नियोजन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, आता त्यानुसार सन 2023-24 वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आलेले असून त्याकरिता एकूण आपल्याला इथं मित्रांनो निधी आपल्याला बघू शकतो 3,788 कोटी. त्यानंतर आपल्याला 59 लाख 93,600 एवढी निधी आपल्याला मंजूर झालेली मित्रांनो आवश्यकता आहे असं सांगण्यात आलेले सॉरी ओके आवश्यकता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं आता एकूण आपल्याला इथं मित्रांनो 2,050 कोटी फक्त इतकी निधी संचालक व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CVT बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येतील मित्रांनो. ओके, टोटल त्यांना घरे बांधण्यासाठी एवढा खर्च येणार आहे. पूर्वी त्यांनी इतका खर्च आता 2,050 कोटी रुपये मंजूर केलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सिडकोला इथे देण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण इथं मित्रांनो 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन बेलापूर CBD ओके नवी मुंबई वितरित करण्यात या न्यायपत्त्याची मान्यता देण्यात येत आहे. सदरून निधी वितरित करण्यासाठी एक इथं उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यानंतर मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन बेलापूर CBD नवी मुंबई आहरण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो याबाबतचा खर्च मागणी क्रमांक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग अल्पसंख्याक यांचे कल्याण मागासवर्गीयांचे कल्याण आर्थिक विकास विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग कल्याण इतर मागास विद्यार्थ्यांसाठी मागासवर्ग मोदी आवास घरकुल योजनेसाठी सहाय्यक अनुदान वेतनेवर लेखाशीर्षक खाली इथं वित्तीय वर्ष 2024-25 करता प्राप्त अधिकारांची तरतुदी भागवण्यात यावा. सदर शासन ज्ञानपत्तेमध्ये वितरित करण्यात आलेले सहाय्यक अनुदान वेतनेवर सहाय्यक अनुदान आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता वित्तीय नियमावली व महाराष्ट्र शासन नियमावली पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणत्याही वित्तीय अधिनियमानुसार होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच सदर निधीचा खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र सर्टिफिकेशन वेळोवेळी महालेखपाल शासन संबंधित सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन यांची राहणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. सिडको भवन बेलापूर CBD यांची राहणार आहे. अशा पद्धतीने निधी वितरित झालेली मित्रांनो. ओके, तर लवकरात लवकर ज्यांना पण इथं मोदी आवास घरकुलमधून एवढे घर मंजूर झालेले मित्रांनो 3 लाख घरे इथं मंजूर झालेले आता पुरती. ओके, सन 2023-24 साठी मित्रांनो. ओके, त्यांची आता 3 वर्षामध्ये इथं 2023 ते 2026 पर्यंत त्यांना इथं 10 लाख घरे बांधायची मित्रांनो. प्रत्येकाला इथं घर भेटणार आहे मित्रांनो मोदी आवास योजनेअंतर्गत. चांगली आपल्याला इथं गव्हर्नमेंट मार्फत चांगली योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो. ओके, तर खूप साऱ्या लोकांना मिळालेले पण नाही अजून आणि बाकी साऱ्या लोकांना बाकी असेल त्यांनी पण अजून मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येकाची प्रोसेस फायलीनुसार चालणार आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला चांगला GR बद्दल चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा.
आणि काही डाऊट्स वगैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवर जाऊन डाउनलोड करून घ्यायची. टेलिग्रामची लिंक आणि WhatsAppची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, तर जॉईन व्हायला विसरू नका. ते डेली अपडेट वगैरे पण देत असतं. नवीन नवीन आपली योजना व अपडेट्स वगैरे देत असतो मित्रांनो. ओके, जास्त लाभार्थ्यावर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन GRs आणि योजनाच वगैरेची व्हिडिओ वगैरे मी आणत असतो आपल्यासोबत. तर अशाच योजनांसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद गाईज, थँक्यू.